हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. हा सर, आपल्या शेतकऱ्यांना आता म्हणजे सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस राहील यावर शेतकऱ्यांना माहिती हवी सर. तर शेतकऱ्याला सांगा की आणखीन जवळपास आधी सुरुवात काय करू, विदर्भातून घेऊ. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातले काही जिल्हे. 31 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती या जवळपास 12 जिल्ह्यामध्ये जवळपास आज 31 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हे आमचं सगळ्यांनी लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर काय होणार आहे, हे पाऊस फक्त 3 तारखेपर्यंतच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे, 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये. पण त्याच्यानंतर काय होणार आहे की मग 4 तारखेपासून हे पावसाचा जोर विदर्भातला ओसरणार आहे, मराठवाड्यातला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतं. मग 4 तारखेनंतर मग परत पाऊस कुठं पडणार आहे, तर 4 तारखेच्या नंतर 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरच्या दरम्यान नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, मुंबई ह्या पट्ट्यामध्ये मग काय 4, 5, 6च्या दरम्यान मग जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर काय होणार, पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस समजा आज 31 तारखेपासून 3 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. मग त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे थोडा थोडा सरी येत राहते. पण सर्व दूर असा मोठा काही पडणार नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, कोकणातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, जालना, संभाजीनगर आणि नांदेड, हिंगोली ह्या पट्ट्यात काय होणार 3 तारखेपर्यंत आणखीन काय होणार, थोडा तुरळक तुरळक रात्रीच्याला पाऊस येणार आहे. म्हणजे भाग बदलतच पडणार आहे, लय काय मोठा पडणार नाही. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, फक्त मात्र 4, 5, 6च्या दरम्यान नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वर, वणी, येवला, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, पारोळा, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर संगमनेर, इगतपुरी, नाशिक जिल्हा पूर्ण, त्र्यंबकेश्वर, कोपरगाव, पुन्हा शिर्डी, राहाता ह्या पट्ट्यात मात्र 4, 5, 6च्या दरम्यान पाऊस जास्त पडणार. कारण की त्या पट्ट्यात म्हणजे काय झालं होतं की पाऊस कमी पडलेला होता. पण मात्र हे पाऊस मात्र परतीचा पाऊस मात्र याला झोडपूनच काढणार ह्या यांना. बुलढाणा नगर जिल्ह्यातले जे कोपरगाव, ते शिर्डी, राहाता ते भाग आहे ना, संगमनेरचा, राहुरी, शनी शिंगणापूर, त्या पट्ट्यात श्रीरामपूर त्या पट्ट्यांना हो सर, नक्कीच हा पाऊस जो आहे सर, तर हा किती तारखेपर्यंत चालणार आहे? हे पाऊस आता फक्त 6 तारखेपर्यंतच आहे. 7 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, 8ला चांगलं ऊन पडणार आहे. पण त्याच्यानंतर 13 तारखेच्या नंतर 13 सप्टेंबर ते 17च्या दरम्यान परत मग परतीचा जोराचा पाऊस पडणार आहे. आपण ती तारीख तुम्हाला दिलेली ना, आपण सांगितलेलं ना हो सर, तर ते परतीची तारीख. कॅलेंडर मध्ये. हो, हो सर. परतीचा दुसऱ्या आठवड्यात पाऊस आणि शेवटच्या आठवड्यात 1 सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार.